लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बातमी आहे केळापूरमधून। यवतमाळच्या केळापूर तालुक्यातील पाटणबोरी येथील ज्येष्ठा गौरी महालक्ष्मीचे उत्साहात स्वागत करण्यात आले व दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विधीपूर्वक व परंपरेनुसार पूजा आरती करून सुरुवात करण्यात आली। सोन्या मोत्याची पाऊली आली अंगणी गौराई, झिम्मा फुगडी पूजा आरतीची घाई, अष्टलक्ष्मी नांदो अशीच राहू दे माझ्या घरादारी। याच अनुषंगाने प्राध्यापक अनिल नक्षणे व त्यांचे भाऊ पत्रकार संतोष नक्षणे यांच्या घरी देखणी अशी सजावट करून यांच्या घरी ज्येष्ठा गौरी महालक्ष्मी बसवण्यात आली। तसेच गावामध्ये त्यांच्या घरी महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला। पाटणबोरी परिसरातील भाविक दर्शनासाठी व महाप्रसाद घेण्यासाठी नक्षणे परिवार आपल्या घरी बहीण, जावई, भाचे, पुतणे, गावातील नातेगोते, नागरिक व मित्रपरिवार, बाहेरगावी असणाऱ्या कुटुंबातील एकत्रित आणून श्रद्धा भावना परंपरा कायम राहावी व परिवारातील गोतावळा कायम राहावी व परिवारातील गोतावळा टिकून राहावा या निमित्ताने हा कार्यक्रम घेतला जातो। ही परंपरा गेल्या 150 वर्षांपासून कायम असून आज गौरी महालक्ष्मी आंबील कथली महाप्रसादाचे महत्त्व असते। या प्रसादासाठी लोक अगदी भक्तिभावनेने येतात। यावेळी गावकऱ्यांना व परिसरातील भाविकांना घरी आमंत्रित केले जाते। त्याचबरोबर ज्येष्ठा गौरी महालक्ष्मीच्या आरत्या घेण्यात आल्या। अशा प्रकारे गौरी महालक्ष्मीच्या दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला। आम्ही प्राध्यापक अनिल नक्षणे, दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील माझ्याकडे महालक्ष्मीची स्थापना झाली। साधारणतः 150 वर्षापासून महालक्ष्मीची स्थापना ही आमच्या कुटुंबात केली जात आहे। आमच्या पणजोबाच्या काळापासून या महालक्ष्मीची स्थापना होती। या निमित्तानं कुटुंबातील सगळे सदस्य जे बाहेरगावी शिकायला आहे किंवा बहिणी वगैरे ज्या विवाहित आहे त्या सर्वांचा गोतावळा जमा होतो आणि एक आनंदाचं अत्यंत उत्साहाचं वातावरण या काळात निर्माण होतं। या काळात आम्ही परंपरा जी सुरू आहे आमची त्या परंपरेनुसार जशी तिची पूजा करायची असते तशी पूजा करतो आणि आजूबाजूच्या परिसरातील जे भाविक लोक आहे, जे श्रद्धावान आहे, जे परंपरेनुसार आमच्याकडे येतात प्रसादासाठी, त्यांच्या प्रसादाची आम्ही व्यवस्था करतो। साधारणतः 150 वर्षापासून ही परंपरा सुरू आहे आणि लक्ष्मीच्या कृपेने आजही ती तशीच सुरू आहे आणि भविष्यातही सुरू राहील अशी माझ्या मनात श्रद्धा आहे। तर या अत्यंत आनंदाच्या प्रसंगी आपल्या सर्वांना महालक्ष्मी पूजनानिमित्त शुभेच्छा। धन्यवाद। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते, यवतमाळ।